मुसलमानों का मीडिया तमाशा बना रहा है मुल्क में। जब मीडिया किसी कम्युनिटी के मोरल को डाउन करने की कोशिश करे, उससे बाइकाट करना भी जिहाद होता है। इसलिए मैं आपसे भी बाइकाट कर रहा हूँ। ಸಮಾಜವಾದಿ ಪಕ್ಷದ ಸಂಸದ ಮೊಹಿಬುಲ್ಲಾ ನದ್ವಿ ಸಂಸತ್ನಲ್ಲಿ ಮುಸ್ಲಿಮರು ಜಿಹಾದ್ ಮಾಡಬೇಕಾಗತ್ತೆ, ಎಷ್ಟು ಸಮಯದ ತನಕ ಮುಸ್ಲಿಮರನ್ನ ದಮನಿಸಲಾಗುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳೋ ಮೂಲಕ ವಿವಾದಾತ್ಮಕ ಹೇಳಿಕೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಭಾರತದಲ್ಲಿ ಮುಸ್ಲಿಮರು ಹೆಚ್ಚಾಗ್ತಾ ಇರೋ ಅಂಚಿನಲ್ಲಿರುವಿಕೆಯನ್ನ ಎದುರಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಹಾಗೆ ಅವರ ಸಾಂವಿಧಾನಿಕ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯಗಳನ್ನ ಮೊಟಕುಗೊಳಿಸಲಾಗ್ತಾ ಇದೆ ಅಂತ ವಾದ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು. ಇವರ ಮಾತು ಸಂವಿಧಾನದ ಮೇಲಿನ ನೇರ ದಾಳಿ ಅಂತ ಬಿಜೆಪಿಯ ಕೆಲವರು ಈಗ ಆರೋಪವನ್ನ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ. ಭಾರತೀಯ ಸಂವಿಧಾನದ 25 ಹಾಗೆ 26ನೇ ವಿಧಿಗಳನ್ನ ಈ ಸರ್ಕಾರ ದುರ್ಬಲಗೊಳಿಸಿದೆ ಅನ್ನೋದು ಕಾಣಿಸುತ್ತೆ. ದೇಶದ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯಕ್ಕಾಗಿ ಹೋರಾಡಿದ ಮುಸ್ಲಿಮರ ವಂಶಸ್ಥರು ಈಗ ಈ ಸರ್ಕಾರದ ಅನ್ಯಾಯ ಹಾಗೆ ದಬ್ಬಾಳಿಕೆ ವಿರುದ್ಧ ಹೋರಾಟ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಜಿಹಾದ್ ಮಾಡಬೇಕಾಗತ್ತೆ ಅನ್ನೋ ಅಂಶದ ಬಗ್ಗೆ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ. ಮುಸ್ಲಿಮರು ಈ ದಬ್ಬಾಳಿಕೆಯನ್ನ ಎಷ್ಟು ದಿನ ಸಹಿಸಿಕೊಳ್ತಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿಕೆಯನ್ನ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. स्पीकर साहिबा, मैं आपके तवज्जुह से एक बहुत ही अहम मुद्दे की तरफ आपकी तवज्जो दिलाना चाहता हूं। वक्फ अमेंडमेंट बिल जेपीसी कमेटी बनाई थी, जिसमें हमारी पार्टी ने पहले ही कहा था कि सरकार की नीयत और नीति दोनों ही सही नहीं है। 6 महीने का टाइम मिला। उम्मीद पोर्टल पे 30% ओनली वक्फ जायदादों का, मदरसों का, मस्जिदों, कब्रिस्तानों का रजिस्ट्रेशन हुआ है। उस पर भी सर्वर डाउन चल रहा है और वो डेट खत्म हो गई है। 70% वक्फ जायदादों का रजिस्ट्रेशन नहीं हुआ है। ऐसा लगता है कि आर्टिकल 25 और 26 को खत्म कर दिया गया है और मुसलमानों की जिंदगी हमारे प्यारे वतन में ही तंग कर दी गई है, जिसकी वजह से माननीय स्पीकर साहिबा, वो लोग जिनके पुरखों ने आजादी की लड़ाई लड़ी थी, मौलाना अरशद मदनी, वो कह रहे हैं कि जुल्म और नाइंसाफी के खिलाफ लड़ना शायद हमें दोबारा लड़ना पड़ेगा और जिहाद करना पड़ेगा। आखिर कब तक मुसलमानों को इस तरह से दबाया जाता रहेगा मुल्क में? मैडम, एक जुल्म की एक बर्दाश्त होती है और जब बर्दाश्त खत्म हो जाती है तो जुल्म। धन्यवाद. ಹಾಗೆ ಸದನದ ಹೊರಗಡೆ ಸಮಾಜವಾದಿ ಪಕ್ಷದ ಸಂಸದ ನದ್ವಿ ಅವರು ಈ ಹೇಳಿಕೆಯನ್ನ ಸರಿ ಅಂತ ಪ್ರತಿಪಾದಿಸಿದ್ದಾರೆ. ಆದರೆ ಅವರ ಹೇಳಿಕೆಗಳು ಮುಸ್ಲಿಮರು ಎದುರಿಸ್ತಾ ಇರೋ ವಾಸ್ತವವನ್ನ ಪ್ರತಿಬಿಂಬಿಸುತ್ತೆ ಅನ್ನೋದನ್ನು ಕೂಡ ಸಮರ್ಥನೆ ಮಾಡಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ನಾನು ಹೇಳಬೇಕಾದ್ದನ್ನ ಸಂಸತ್ನಲ್ಲಿ ಹೇಳಿದ್ದೆ. ದೇಶದಲ್ಲಿ ಮುಸ್ಲಿಮರನ್ನ ಅಪಹಾಸ್ಯ ಮಾಡಲಾಗ್ತಾ ಇರುವಂತಹ ರೀತಿ ಸಂವಿಧಾನಕ್ಕೆ, ದೇಶಭಕ್ತಿಗೆ ವಿರುದ್ಧವಾಗಿದೆ. ನೂರಾರು ವರ್ಷಗಳಿಂದ ಸಾಕಷ್ಟು ತ್ಯಾಗ ಮಾಡಿದ ಸಮುದಾಯ ಯಾವತ್ತೂ ಏನನ್ನೂ ಸ್ವೀಕರಿಸಲಿಲ್ಲ. ಅಂತಹ ಸಮುದಾಯವನ್ನ ಅಪಹಾಸ್ಯ ಮಾಡಲಾಗ್ತಾ ಇದೆ, ಇದು ಸರಿಯಲ್ಲ ಅನ್ನೋ ಹೇಳಿಕೆಯನ್ನ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಆದರೆ ನದ್ವಿ ಅವರ ಈ ಹೇಳಿಕೆಗಳಿಗೆ अनेक रीतियल्ले विरोध व्यक्तवाग्ता इरुವುದು अष्टे सत्य. देखिए, पार्लियामेंट में हमें जो कहना था, जिस कंटेस्ट में कहा था, वो हम पार्लियामेंट में कह चुके हैं। और जिस तरह से आप लोग भी मुसलमानों का मीडिया तमाशा बना रहा है मुल्क में, ये खुद मुल्क के संविधान के खिलाफ है, मुल्क की मॉरलिटी के खिलाफ है और ये देश भक्ति के भी खिलाफ है। जिस तरह से मीडिया भी मुसलमानों का तमाशा बना रहा है, ऐसे किसी कम्युनिटी का, और उस कम्युनिटी का जिसने देश में कुर्बानियाँ सैकड़ों साल से दी हों, जिसके पूर्वज अभी मतलब वो पीढ़ी बाकी है जिसके बाप दादा ने मुल्क में कुर्बानियाँ दी हैं और कुछ लिया नहीं, आप ऐसी मतलब कम्युनिटी का एक तमाशा बनाने की कोशिश मीडिया के जरिए हो रही है। नहीं, आपने कहा कि देखिए वो रेफरेंस दिया गया, जब मीडिया किसी कम्युनिटी के मोरल को डाउन करने की कोशिश करे, उससे बाइकाट करना भी जिहाद होता है। इसलिए मैं आपसे भी बाइकाट कर रहा हूँ।